नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठात आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता त्याबद्दल थोडंसं बोलायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं. हळूहळू स्वराज्यामध्ये गड किल्ले यांचा समावेश केला. मुघलांविरुद्ध लढा दिला. आदिलशाही निजामशाही यांना पराभूत केला आणि आपलं स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी 6 जून रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि आता या स्वराज्याचा राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी ज्या काही पद्धतीचा अवलंब केला त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर एवढ्या मोठ्या स्वराज्याचा राज्यकारभार करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचा राज्यकारभार करण्यासाठी जे मंडळ स्थापन केलं त्याला आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसावी, ती व्यवस्थितपणे चालू राहावी यासाठी शिवाजी महाराजांनी 8 खात्यांचं असं अष्टप्रधान मंडळ तयार केलं. तर त्यांनी जे 8 खात्यांचं मंडळ तयार केलं त्याला आपण अष्टप्रधान मंडळ असं म्हणतो. अष्टप्रधान मंडळ. एकाच वेळी भरपूर मोठ्या प्रमाणात स्वराज्याचा विस्तार वाढलेला असल्यामुळे सगळीकडे राजाला लक्ष देणं शक्य नाही. यासाठी शिवाजी महाराजांनी 8 प्रधानांचं एक मंडळ नेमलं. त्याच्यामध्ये 8 उच्च पदस्थ अधिकारी होते. तर पहिले प्रधान, 2 नंबर अमात्य, तिसरे सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री आणि सुमंत अशी ही 8 खाती त्यांनी नेमली होती आणि त्यांच्या स्वराज्यातली सगळ्यात मातब्बर मंडळी त्यांनी त्या कारभारासाठी नेमली होती. जसं की आपण पाहतो, प्रधान म्हणून त्यांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांची निवड केली होती आणि त्यांचं काम होतं राज्यकारभार चालवणे. 2 नंबरला होते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, ज्यांचं काम होतं अमात्य आणि त्यांच्याकडे काम होतं स्वराज्याचा जमा खर्च पाहणे. तिसरे होते ते सेनापती हंबीरराव मोहिते आणि यांच्याकडे काम होतं सैन्याचं नेतृत्व करणं. सगळ्या घोडदळ पायदळ यांचं नेतृत्व सेनापती यांच्याकडे होतं. चौथे होते पंडितराव, ज्यांचं होतं मोरेपंत पंडितराव यांच्याकडे काम होतं धर्माची किंवा धार्मिक सगळे विधी स्वराज्यातले त्यांच्या नियंत्रणाखाली पाहिली जात होती. तिसरे आहेत निराजीरावजी, यांच्याकडे न्यायाधीश हे पद होतं आणि त्यांचं काम होतं स्वराज्यातील न्यायदानाचं काम करणं. 6वे पद होतं अण्णाजी दत्तो यांचं सचिव, यांच्याकडे काम होतं सरकारी आज्ञापत्र पाठवणे. जी काही सरकारी आज्ञापत्र पाठवली जात होती ती यांच्या मार्फत पाठवली जात होती. 7वं पद मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांच्याकडे होतं आणि त्यांच्याकडे काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे. जे काही त्या काळी जो काही पत्रव्यवहार केला जात होता तो सगळा मंत्र्यांच्या मार्फत सांभाळला जात होता. 8वं पद होतं सुमंत आणि ते होते रामचंद्र त्रिंबक डबीर, यांच्याकडे होतं परराज्यांशी संबंध ठेवणं. या 8 खात्यांच्या मंडळामार्फत स्वराज्याचा कारभार चालवला जात होता. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार करताना अनेक गोष्टींना महत्त्व दिलं. त्यामध्ये अष्टप्रधान मंडळ हे सगळ्यात महत्त्वाचं मंडळ होतं, जे याच्या आधी स्थापन केलेलं नव्हतं. स्वराज्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर किंवा शिवाजी महाराज राजे झाले त्या दिवशी हे मंडळ स्थापन करून त्या अधिकाऱ्यांना त्या पदांचं वितरण केलं गेलं. त्यानंतर आपण पाहतो शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण. आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराज हे न्यायप्रिय आणि सगळ्यात आदर्श राजे किंवा जाणता राजा आपण ज्यांना म्हणतो असे राजे म्हणून आपण ओळखतो. तर त्यांनी स्वराज्यातला जो काही जास्त जनसंख्या होती ती शेतकरी होती आणि शेती हाच मुख्य व्यवसाय होता. त्यासाठी त्यांनी शेतीविषयक धोरण खूप शेतकऱ्यांच्या हितासाठी ठेवलं होतं. म्हणजे त्यांनी नापीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक याची बियाणे पुरवली, नांगर बैलजोडी यासारखी अवजारे पुरवली. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही याची त्यांनी चोख व्यवस्था केली. त्यांच्या सैन्याला त्यांनी आदेश दिले होते की युद्धजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावायचा नाही. त्यानंतर
पावसाळा जास्त पूर झाला किंवा दुष्काळ पडला तर शेतसाऱ्यामध्ये सूट दिली जायची. म्हणजे स्वराज्याचा राज्यकारभार करताना सगळ्यात महत्वाचा जो घटक होता शेतकरी, यासाठी शिवाजी महाराजांनी अत्यंत सद्भावनेचं आणि सलोख्याचं धोरण ठेवलं आणि त्यामुळं शेतकरी अधिक संपन्न कसे होतील याचा विचार केला. त्यानंतरचा भाग आहे तर स्वराज्यातले किल्ले. त्या काळी अशी परिस्थिती होती, ज्याचा किल्ला त्याचं राज्य. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अंदाजे 350च्या वर किल्ले सामील होते आणि या किल्ल्यांची चोख व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती. किल्ल्याची व्यवस्था पाहण्यासाठी किल्लेदाराची नेमणूक होती. किल्ल्यावर व्यवस्थित रसद पुरवली जात होती. या सगळ्या बाबींचा विचार करून शिवाजी महाराजांनी त्यांचा स्वराज्याचा राज्यकारभार योग्य पद्धतीने चालावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तर इथपर्यंत आपण पाहिला आज अष्टप्रधान मंडळ, शेतीविषयक धोरण आणि किल्ले. या पुढचा भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यांना समजलंय का? हो.